कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी ठाकूरांच्या घरापासून फक्त 2 किलोमीटरवर आहे। आत्ताच्या आत्ता मला भेट, नाहीतर मी सरळ त्यांच्या घरात जाईन आणि तुझं पित्तळ उघडं पाडेन। रिया, नाही 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 असं केलं तर सगळी गडबड होईल। रिया, हा सब मी सचा 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 रिया रिया थांब थांब थांब, मी रिप्लाय रिप्लाय असं काही करू नकोस, सगळी सगळी गडबड होईल। मी तुला येऊन भेटतो, फक्त कुठे येऊ तेवढं सांग प्लीज। सचा सचा समोर जा, कच्चा रस्ता दिसतोय तिकडे। 2 किलोमीटर पर्यंत चालत ये आणि चालतच ये। अरे यार, मग इकडे कशाला बोलवले उगाच? आई शपथ, 2 किलोमीटर पर्यंत चालत आलोय आणि इकडे कोणीच दिसत नाहीये। अजून एक राईट घे। वेळ लागले का हिला? शी, मी पोहोचलोय। आत ये। हे रिया, काय कुठे बोलवलंयस तुम्हाला आणि काय काय केलंयस का तू? काय करून ठेवलंयस? काय गरज होते तुला हे सगळं करण्याची? तुला पैसेच हवेत ना तुझे परत? पैसेच हवेत ना? अगं मग देणार होतो ना मी, कुठे पळून चाललो होतो का? त्यासाठीच करतो ना हे सगळं।
जरा धीर धरवत नाही ना तुला? इथे या जगात नाव बदलून राहतोय मी का? कोणाला माझा गेम कळू नये, माझ्यावर संशय येऊ नये म्हणून. आणि तू येऊन घालून ठेवलास. तो आकाश इतक्या मस्त गळायला लागला होता माझ्या. बिझनेस पार्टनर करून घेतला होता त्यांनी. त्याच्या घरात पण घुसलो होतो मी. त्याच्या आईने मला चौथा मुलगा मानला होता. एवढा पुढपर्यंत पोहोचलोय मी. अजून थोडे दिवस मिळाले असते ना, त्याचा सगळा माल लंपास केला असता मी. मालामाल झालो असतो, तू पण आणि मी पण. मग त्यानंतर सगळे हिशोब चुकते करून टाकले असते तुझ्या सकट. त्यानंतर मग पोलिसांची कटकट वाचावी म्हणून इथून हा देश सोडून निघून गेलो असतो कुठेतरी. युरोप मध्ये जाऊन सेटल झालो असतो. सगळ्याचा सत्यानाश करून टाकलास तू. काय काय गरज काय होती का त्या वसुंधराला सगळं सांगायची? किलोभर माती खाऊन ठेवलीस नुसती. झालंय आता, समाधान झालंय तुझं? हा, आता काय मिळणार नाहीये कोणाला, तुला नाही, मला नाही, काहीच नाही. शी. अगे काय आता गप्पा काय बोल ना. मगाचपासून मेसेजेस वर एवढी बडबड बडबड करतेस. लेफ्ट जा, राईट जा, सरळ जा, वर जा, खाली जा. आता बोल ना. वसू, तू? हो मी. थँक्यू शार्दूल. तुझा सगळा कबुली जबाब ह्यात रेकॉर्ड केलाय मी. काय बडबडतेस तू? काय कबुली जबाब? कसला कबुली जबाब? मी तर काही बोललोच नाही. असं काय करतो शार्दूल? आत्ता स्वतःच्या तोंडाने ओकलास ना सगळं. तू इथे का आलायस? इथे काय करतोयस? नाव बदलून का राहतोयस? काय काय गुन्हे केलेस? आकाशरावांना फसवण्यासाठी इथे आलायस हेही मान्य केलंस तू. तुझं पितळ उघडं पाडण्याचा भक्कम पुरावा आहे हा. तुमच्या तर मी घे. कुठला पुरावा आहे आता? हा, कसला पुरावा? झाला कुठला? झाला, संपला संपला तुझा पुरावा. आता काय करशील? खरंच रे, आता काय करेन मी? हे बघ, यात पण रेकॉर्ड झालंय सगळं. आणि यातही व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलंय. हा म्हणजे हा माझा आवाजच नाही असं तुला म्हणताच येणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.